हॅलो, नमस्कार. आज आपण ना परफेक्ट बाहीची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत. तर हा 38 चेस्टच्या मापाचा ब्लाऊज आहे. तर आपण प्रथम ना मुंडा पाहणार आहोत आणि मुंड्यावरून आपण बाहीची घडी कशी टाकायची ते पाहणार आहोत. हे जॉईंट आहे ना, जॉईंटपर्यंत मुंडा मोजून घ्यायचा. तर हे पहा, हे शोल्डरमध्ये अंतर गेलेलं सोडून द्यायचं आणि आपण असा मुंडा मोजणार आहोत. तर हा मुंडा बरोबर थोडंसं असं हे करायचं. तर हा मुंडा बरोबर 8 इंच आलेला आहे, 8 सव्वा 8 इंच. तर आपण ना आपली चेस्ट आहे जॉईंट कुठं आलेला आहे, ह्या जॉईंटपासून आपण इकडे मुंडा मोजून घेऊ असा. तर मुंडा थोडासा कमी वाटतो कारण मुंडा हा 8.5 भरला पाहिजे. तर हे पहा, आता बरोबर आलेला आहे. 8.5 मुंडा आहे आणि अर्धा इंच वाढवायचं आपण शोल्डरमध्ये गेलेला आणि बाहीची घडी टाकायची. तर बाहीची घडी आपण घेणार आहोत 9 इंचाची. 9 इंच बाहीची घडी घेतलेली आहे आणि असं दोन्ही ठिकाणी आपण मार्किंग करायचं 9 इंचाचं. आणि 3 इंच आपण त्या फाईट ठेवायची, म्हणजे मुंडा खोली 3 इंच ठेवायची. आणि आपण इथून 1.5 इंच अंतर घ्यायचं. आपण जेवढं शिलाई मार्जिन घेतलेलं असतं ना तेवढं अंतर घ्यायचं असं. आणि ह्या बाजूला आपण कमीत कमी 1.5 इंच ते 1 ते 1.5 इंच अंतर सोडायचं. आपण 1.5 इंच सोडू आणि हा पॉईंट जोडून घेऊ, म्हणजे रेषा. आणि इथून सेंटर करायचा. इथे सेंटर आलेलं आहे. तर आपण वरती अर्धा इंच अंतर सोडायचं आणि त्याच्या खाली अर्धा इंच अंतर सोडायचं. आणि इथून आपण बाहीचा शेप द्यायचा बरोबर असा. हे असं सरळच आणायचं, असा शेप द्यायचा आणि इथं मिळवायचं असं. पुन्हा इथून असंच यायचं, असं ह्या पॉईंटमधून यायचं असं आणि इथं मग मिळवायचं. हा आपला बाहीचा शेप झाला. आता आपला हा बरोबर घ्यायचा, घाई नाही करायची. आपला मुंडा 8.5 आला पाहिजे, म्हणजे आपली बाही परफेक्ट बसणार आहे. हे पहा, आपला मुंडा बरोबर इथे बरोबर आपला मुंडा 8.5 इंच आलेला आहे, म्हणजे आपली बाही बरोबर बसणार आहे. आता आपण 5.5 इंच इथे 5.5 इंच आपण 5.5 इंच आपली दंडगेर आहे आपला आणि त्याच्यापुढे आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत. आपण ही बाही कट करून घ्यायची.
बाहीची लांबी आपण किती ठेवलेली 5.5 इंच. तर हे अर्धा इंच आपण बाही जोडण्यात घालवणार आहोत आणि तयार आपली बाही 5.5 इंच राहणार आहे, ती इथं राहणार आहे. आणि एवढं आपण बॉटम दुमडण्यासाठी घेणार आहोत. तर आपली पूर्ण बाही झाली 7 इंचाची. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.